Audio Jungle. Audio Jungle. हृदयी ध्यान, ध्यानाची प्रक्रिया, नामाची प्रक्रिया, नामाच्या संबंधानं प्रेत ध्यान सदैव असल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होतो हा बघा. विषयाच्या संबंधाने चिंतन करत असताना हे विषय त्या जीवाला त्रस्त करून सोडणारे, पावला पावलाला त्याचा घात करणारे. पण जर नाम आणि ध्यान, सांगू आणखी महत्वाची गोष्ट, या संसाराच्या रणांगणामध्ये ज्यावेळेस साधक उतरतोय ना त्यावेळेस त्याच्या हातामध्ये नामाची तलवार आणि ध्यानाची ढाल असते आणि मग तो साधक युद्ध करण्यासाठी सज्ज होतो. अहो कितीही विकार आले आणि किती त्या विकारांनी खाय खाय म्हटलं तरी सहजपणे त्यांना नेस्त नाबूद करण्याची ताकद या साधकामध्ये येते. इतकी ताकद त्याच्यामध्ये तयार होते. आणि मग संतांनी केलं काय? तेच केलं, देवाचं नामस्मरण, ध्यान. त्यानंतर त्यांच्यावर इतके कठीण प्रसंग आले, पण त्या कठीण प्रसंगाला हे सहज सामोरं गेले. ही ताकद कशाची? ही ताकद केवळ आणि केवळ ध्यानाची ताकद आहे. केवळ आणि केवळ ही नामाची ताकद. अंतरामध्ये ते ध्यान उतरलं, नाम उतरलं, तर मग त्या साधकाला ते विषय बाधत नाहीत, मोह ममता देखील त्याला काहीच करू शकत नाही. अभंगाचं तिसरं चरण. विषय काही करत नाही त्या साधकाला. मोहन बाधी ममता, मोह देखील काही करत नाही, ममता देखील काही करू शकत नाही. अगदी तो साधक निसंकोचपणे देवापर्यंत जातो, पोहोचतो. बघा ना, महाराजांच्या जीवनामध्ये कितीतरी असे मोहाचे प्रसंग आले, पण महाराज त्या ठिकाणी त्या मोहामध्ये कधी अडकले नाही. महाराजांनी सांगितलं की नाही, देवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, तुमचे ये ते माझं मृत्युके समान. फक्त तुम्ही एक करा म्हटले. काय करा? कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आज. हे काय? छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु महाराजांनी सांगितलं की बाबा आम्हाला हे बाकीचे देवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, फक्त तुम्हाला जर आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल ना तर एक करा. काय करा? कंठी मिळवा तुळशी. तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल स्मरा, बाकी आम्हाला त्याच्यामध्येच आनंद आहे. नाहीतर हे बाकी काही नका देऊ आम्हाला. आम्हाला कुठला मठ बांधायचा नाही, कुठलं मंदिर बांधायचं नाही, कुठली आमच्याकडे कुठली शाळाही नाही, काही नाही. आम्ही आधी या सर्वांचा त्याग करून सर्व बंध तोडून निघालो तर पुन्हा त्याच्यात गुंतायचं कशासाठी? काही कारण नाही. मठा मुद्राचे घातले आहे पासे निसंगाचे हे अडकून टाकण्यासाठी म्हणून मठाची आवश्यकता नाही आणि बाकी कशाचीच नाही. आमचा जो प्रवास चाललाय आमचा प्रवास तो देवाच्या दिशेने चाललाय. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आम्ही सुखी व्हावं तर नक्की तुम्ही देवाचं नामस्मरण करा. गळ्यामध्ये माळ धारण करा. असं कोणी कोणाला म्हटलं? बोला, कोण कोणास म्हटले?
जगद्गुरु महाराज इतकी जाज्वल्य भक्ती महाराजांची, इतकी जाज्वल्य निष्ठा देवाच्या संबंधाने. अहो आमच्या देवाजवळ काय नाही बघा. महाराजांचं जीवन किती स्वाभिमानी आणि महाराजांना खरं तर खऱ्या अर्थाने आपला आदर्श दुसरा तिसरा कोणी नसला पाहिजे. जगद्गुरु महाराज हेच आपले आदर्श असले पाहिजे, हेच आदर्श. इतका स्वाभिमानी जन्माला आला नाही येणार. इतकं स्वाभिमानी जीवन, इतकं स्वाभिमान. बघा बऱ्याच वेळा मन मारून आपण आपल्याला घेण्याची इच्छा नसते, पण तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे नाही आहे का. आता विशाल महाराज म्हणते घ्या ठेवा एवढा 10,000चा चेक नाही का, तर मला तर घ्यायचं नाही. पण आता महाराजांना कसं वाटतं नाही का, महाराजांना चांगलं वाटावं म्हणून आपलं आत्मसन्मान त्या ठिकाणी उधळून ठेवायचा, तो चेक घ्यायचा. असं बऱ्याच वेळा होतं, असं बऱ्याच वेळा आत्मसन्मान आणि आपला आत्मसन्मानाला ठेच पोहोचून तो आत्मसन्मान इतका गुळगुळीत होतो की मग तो कुठेही घसरतो, कुठेही घसरतो. सांगू तुम्हाला जगद्गुरु महाराजांनी जाज्वल्य भक्ती आपल्याला शिकवली. बघा तुम्ही प्रवास कुठून चालू झाला, तुकोबा मोरे इथून प्रवास चालू झालाय. तो प्रवास तुका आकाश आहे एवढा हा थक्क करणारा प्रवास. अनुरणीय सर्वसामान्य अवस्था असताना सुद्धा एक दिवसाचा प्रसंग तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हाती आला भावडाव आमचा माय बापदेव. इतक्यावर थांबले नाही. अहो आता आमचं घर काय मर्यादित नाही, ते काय देहू गावापुरतं घर मर्यादित आहे का, नाही. आमचा स्वदेश भवनत्रयामध्ये वास. इतकं मोठं जीवन झालेले, इतकं मोठं जीवन. कशाच्या वेळावरती विकार ग्रहित ते जीवन. त्याच्यामुळे हा प्रवास सहजपणे करता येतो, सहजपणे महाराजांना करता आला. आणि निळोवाल्यांच्या डोळ्यासमोर दुसरं तिसरं कोणी नाही, जगद्गुरु महाराजच, जगद्गुरु महाराज. बाकीच्या देवाची आणि महाराजांची तुलना करत असताना त्या देवाला देखील मागे ठेवलंय आणि महाराजांना समोर घेतले निळोवाल्यांनी. तुम्हाला सांगू, ते सीता मातेचं अपहरण झालं आणि लंकेमध्ये त्यांना नेलं. लंकेमधून परत आणण्यासाठी वानराकरवी सेतू बांधला. ऐकताय ना तुम्ही, सेतू बांधला. सेतू कशासाठी बांधला, आपल्या पत्नीचा अपहरण झाले तिला घेऊन येण्यासाठी म्हणून तो सेतू बांधला. कोणाकरवी बांधला, वानराकरवी बांधला. रामप्रभूंनी सेतू बांधला, त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता, त्यांच्या संसारिकच काम होतं म्हणून सेतू बांधला. रामप्रभूंनी सेतू बांधला आणि जगद्गुरु महाराजांनी सेतू बांधला. रामप्रभूंचा सेतू होता ते आपल्या संसारिक कामासाठी आणि जगद्गुरु महाराजांचा सेतू होता ते आपल्या सर्वसामान्य जनांसाठी, सर्वसामान्य जनांसाठी. त्यांनी वानराकरवी बांधला आणि जगद्गुरु तुकोबारांचा सेतू हा नरासाठी, तो वानरासाठी, हा नरासाठी. आणखी सांगू तुम्हाला, तो सेतू भंग नाही का त्या ठिकाणी आहे नाही, आणखी वादंग आहे. पण हा जगद्गुरु तुकोबारांचा अभंग रूपी सेतू आजही जशाला तसा. आजही महाराजांच्या जीवनाची आणि रामप्रभूंच्या जीवनाची जर ज्यावेळेस आपण तुलना करतोय ना, तर काकणभर श्रेष्ठ जगद्गुरु महाराजांचं जीवन, रामप्रभूंचं जीवन हे दृष्टांत आहे आणि जगद्गुरु तुकोबारांचं जीवन हा सिद्धांत आहे. विषय भोगी विलोभ. तुम्हाला आणखी गोष्ट महत्वाची सांगू का,
सुद्धा नाही. रामप्रभूचं जीवन घ्या ना तुम्ही. रामप्रभूचं जीवन ज्या वेळेस वनवासाला निघाले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुमंतजी गेले आणि सुमंतजी गेल्याच्या नंतर तिथं रामप्रभूने विचारायला सुरुवात केली, सुमंता सांग माझी माता कशी आहे, माझे पिता कसे आहेत. बंध तुटलेले नाहीत, वनवासामध्ये आहेत रामप्रभू, पण ते बंध जो धागा आहे ना तो जशाला तसा धागा ठेवण्याचं काम रामप्रभू करतायत. सांगू तुम्हाला आणखी प्रसंग. ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागते आणि लक्ष्मणजीला शक्ती लागल्याच्या नंतर रामप्रभूची जी अवस्था होते ती अवस्था बघण्यासारखी दयनीय अवस्था होती की नाही. हा बोल कछू बोल बोल मेरे लखन दुलारे बोल कछू बोल. तुला शक्ती लागली, मला ते सहन होत नाही, मी अभागे. तुला शक्ती लागली आणि माझ्या समोर ही अशी घटना घडते, तुला मूर्छित होऊन पडावं लागतं. हा बघा हे जीवन आहे रामप्रभूचं. भावासाठी का होईना पण कळवळ आहे, भावासाठी का होईना पण अंतःकरणामध्ये जागा शिल्लक आहे आणि ते जीवन जगद्गुरु महाराजांचं. महाराज बोलतायत बरं झालं, बरं झालं, बाई गेली बरं झालं, आवडती पत्नी गेली पण महाराज हळहळ करत नाही बसले, बरं झालं, आवडता मुलगा गेला बरं झालं, गेला मुलगा, हा मान गेला, धन गेलं, आता मी कर्मार्थ करण्यासाठी मोकळा झालोय. महाराजांची ही अनुभूती आहे आणि रामप्रभूचं ते जीवन आहे. रामप्रभूचं जीवन आणि महाराजांचं जीवन याची तुलना केल्याच्या नंतर कधीही जगद्गुरु महाराजांचं जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे. विषय भोगी विलोभ होता मोहन बाधी त्या ममता. तो साधक त्याच्या अंतरामध्ये ध्यान आणि नाम आहे, त्याला मोह बाधा करत नाही, त्याला लोभ बाधा करत नाही. नजरांना परत पाठवला, अन्य कितीतरी महाराजांवरती प्रसंग आले. भंडारा डोंगराचा एकांत आहे, ऐकताय तुम्ही? भंडारा डोंगराचा एकांत आहे, भोग भोगण्याची पाठ्य शक्ती अंगात आहे आणि अशा वेळेला पुढची स्त्री सन्मान देण्यासाठी तयार आहे. अशा वेळेला जगद्गुरु महाराजांचा आणि त्या मंजिरी नावाच्या स्त्रीचा संवाद आहे. बहीण इथपर्यंत आली, महाराजांच्याकडे बघून हसल्याच्या नंतर तिला वाटलं महाराज फसलेच नाही, हे चित सूर्य अनेक असलेल्या जीवांना बाहेर काढण्यासाठी म्हणून रोज प्रयत्नशील असणारे महाराज आहेत. महाराज असणारे नाही. बोलायला सुरुवात केली. आज तू या डोंगरावरती आली, एकांत आहे या ठिकाणी. आज ही तुझी त्वचा चमकते ना, कालांतराने हीच त्वचा तुझी गोधडी सारखी डोंगरे. आज तुझं चाफेकळीसारखं नाक आहे, उद्या त्याच्यातून घाम वाहू लागेल. तुझ्या मृगनयनीसारखे डोळे, उद्या त्याच्यातून घाम वाहू लागेल. ते तुझे केस आज भुरभुर उडतायत ना, उद्या त्याच्या जटा अंबाला होतील. आज तू मानेने इशारा करते, वृद्ध झाल्याच्या नंतर ती मान तुझ्या ताब्यात राहणार नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे हो. ही ताकद, हे विषय विरहित जीवन मानायचं याला. मोहन बाधी त्या ममता, हे महाराजांचं जीवन. आणि म्हणून इतर कोणालाही संत मानण्याच्या भानगडीत पडण्याचं काही कारण नाही. आम्हाला हे संत प्रिय येतं, आम्हाला ते संत प्रिय येतं. आमच्यासाठी एकच संत आहेत आणि ते म्हणजे जगद्गुरु महाराज. ज्ञानोबरायांपासून जी संत मानली आहे तीच आम्हाला श्रेष्ठ आणि प्रिय आहे. दुसऱ्यांना संत मानण्याचं काही कारण नाही. अहो यांनी संतत्व सिद्ध केले. संतत्व नाही संत पण मिळत हाटी हिंदता कपाटी राणीवरी. संत पण काय कुठं बाजारात मिळतं का काय, पण माणसं विनाकारण आपला वेळ वाया घालवतात. सांगू तुम्हाला, आपली श्रद्धा फार महत्वाची, फार महत्वाची श्रद्धा आहे. कोण्या आयऱ्या गायऱ्याच्या चरणावरती ती समर्पित करायची नाही. माळ घालायला आणि सद्गुरु करायला जरा 2-4 वर्ष उशीर झाला तरी चालेल, पण गुरुची निवड योग्यच पाहिजे. चुकलंच त्यावेळेस गडबडच झाले, जरा असं अहो कशाला असं वेळ होऊ द्या, काही अडचण नाही. ज्या वेळेस आपली कन्या उपवर झाली त्यावेळेस आपण किती सजगपणे तिला वर शोधण्याचं काम करतो की नाही. तो पाहुणा आपल्या बरोबरीचा असावा, मुलगा निर्व्यसनी असावा, मुलगा उच्च पदस्थ काहीतरी अधिकारी असावा, त्याने काहीतरी पैसे कमवून त्याचं चालू असावं, त्याचा पुण्या मुंबईला कुठेतरी फ्लॅट असावा, त्याची स्वतःची गाडी. बरं एवढं झालं, तो निर्व्यसनी असावा, त्याचे मित्र चांगले असावे. किती आपण बारकाईने बघतो. आपली कन्या उपवर झाल्याच्या नंतर या सर्व गोष्टी आपण किती बारकाईने बघतो. मग माळ घालताना त्या सर्व गोष्टी बघत नाहीत, आपण बघायला पाहिजे. ते श्रोत्री आहेत का, ब्रह्मनिष्ठ आहेत का, कृपाळू आहेत का, आमच्या उद्धाराच्या संबंधाने त्यांना काळजी आहे का. आणि जर
आमच्या उद्धाराच्या संबंधाने त्यांना काळजी असेल तर आमचं जीवन त्यांना समर्पित करण्यासाठी काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. श्री गुरु कसे पाहिजे? अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून त्यांनी साम्राज्याचं समाधान केलं पाहिजे. मावळेत विश्वाभासू चंद्रासू आत्वया अखिनी विकासू वंदो आता जे अविद्या राती रुसोनिया किळी ज्ञान अज्ञान सांगनिया जो सुधीर करी ज्ञानी असो ओदाचा जेने विबळती सवळे लाभूनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती त्याहानकीचे आविसाळे जीव पक्षी लिंगदेह कमळाचा कोटी वेचू तया चिदभ्रमाचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. मग ज्ञानोबाराय बोलतात भेद नदीच्या ही खडी आरडत विरह बुद्धी भेदू जया चक्रवाकाचे मिथून साम्राज्याचे समाधान भोगवी चित गगन भुवन दिवा. अशा पद्धतीने श्री गुरु आपल्याला साम्राज्याचं समाधान देतात. अज्ञान रूपी अंधारातून आपल्याला बाहेर काढतात आणि त्यांच्याच कृपेने आपल्याला जी स्फूर्ती मिळते, स्फूर्ती मिळते. ज्ञानोबारायांनी गुरुच्या संबंधाने बोलताना ज्ञानोबारायांना भान राहत नाही. किती बोलतात ज्ञानोबाराय, किती बोलतात. अर्थात माझा मुद्दा चालला की आपल्याला जीवन पण समर्पित करायचंय तर अशाच गुरुच्या चरणावरती आपलं जीवन समर्पित झालं पाहिजे की जेणेकरून आपला उद्धार झाला पाहिजे, तात्काळ आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आपल्या साम्राज्याचं समाधान झालं पाहिजे. त्याच्याशिवाय हा प्रवास शक्य नाही. या पंथामध्ये आपण आलोय, आपलं अनंत जन्माचं पुण्य म्हणून वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत. एक गोष्ट आहे, नाही विस्तार करायला आपल्याला संप्रदाय तर अडचण नाही, पण आपल्यामुळं वारकरी संप्रदाय हा कमी झाला नाही पाहिजे. याची काळजी घेऊनच परमार्थ करायचा असतो. विषय भोगी विलोभता मोहन बाधी त्या ममता. परमार्थाच्या वाटेला निघालेला साधक त्याला मोह काही करत नाही आणि लोभही काही करत नाही. फक्त त्याच्या अंतरामध्ये ध्यान आणि नाम याची बैठक मजबूत असावी लागते. निळोबा महाराजांनी बघा असं कोणी झालंय का, असं कोणी तिथपर्यंत पोहोचलंय का, त्यावेळेस उदाहरण देताना सर्वोच्च उदाहरण दिले अभंगाचं शेवटचं चरण.
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.